आणि आता भगवानगडावरती पंकजा मुंडे बोलतात, पाहूयात त्या काय म्हणतात. पितृछत्र ओढून भगवानगडाची कन्या केलं ते आदरणीय नामदेव शास्त्री महाराज या मंचावर उपस्थित आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांनी कौतूहल दाखवलं की मुंडे साहेब विजयादशमीला फार श्रद्धेने ज्या गडावर जायचे त्या भगवान बाबांचं मला दर्शन घ्यायचंय, ते आदरणीय अमित शाह मंचावर उपस्थित माझ्या वडिलांच्या आयुष्यभर ज्यांनी मैत्रीचा धागा घट्ट ठेवला ते आमचे विरोधी पक्षनेते माझे नेते पितृतुल्य एकनाथजी खडसे, मंचावर उपस्थित आदरणीय माझे बंधू महादेवरावजी जानकर, आदरणीय विनायकरावजी मेटे साहेब, या गडाचे ट्रस्टी माझे बंधू गोविंदरावजी घोळवे, या मंचावर उपस्थित आदरणीय दिलीपजी गांधी, आदरणीय कर्डिले साहेब, आदरणीय राम शिंदेजी, मा प्रीतम ताई, अमित पालवे, या मंचावर उपस्थित राजळे ताई, चौधरी साहेब, गुजरातचे मंत्री, इथे एवढ्या संख्येने उपस्थित भगवान बाबांना श्रद्धास्थान आणि गोपीनाथ मुंडेंना हृदयस्थान मानणारे माझ्या माता भगिनी, माझी वडीलधारी मंडळी आणि माझ्या उत्साही युवा बांधवांना, तुम्ही माझ्या सोबत आहात हीच माझी ताकद आहे. आज दसऱ्याला या भगवान गडाला लोकही तेवढेच आहेत, गर्दीही तेवढीच आहे, उत्साहही तेवढाच आहे, पण भगवान बाबाची समाधी सुद्धा आज मला उदास भासली, कारण गोपीनाथ मुंडे इथे नाहीत. कधीच मी दसऱ्याला बाबांच्या शिवाय दर्शनाला भगवान बाबांच्या येईल असं मला स्वप्नात देखील वाटलं नाही. योगायोग बघा, आज 3 तारीख आहे, आज मुंडे साहेबांचा स्मरण दिन आहे, त्यांचं पुण्य स्मरण आहे, त्यांचं मासिक श्राद्धाचा दिवस, आणि आजच दसऱ्याचा दिवस. योगायोग आहे मुंडे साहेबांचा भगवान बाबांवर प्रेम श्रद्धा. आज साहेब तुमच्या सर्वांच्या रूपाने भगवान बाबांचं दर्शन घ्यायला आलेले आहेत. त्या सावलीचा उल्लेख कोणी भाषणात केला, ती सावली तो ढग बनून साहेब आपल्यावर भगवान बाबांच्या आदेशाने धरत आहे. हा गडाचा महिमा आहे. या मंचावरून मुंडे साहेबांच्या भाषणाशिवाय एकही दसरा इथे झाला नाही. जगाच्या पाठीवर कुठेही असलं तरी दसऱ्याला भगवान गडावर यायचे. एकदा मी आणि बाबा भगवान गडावर यायला निघालो, धो धो पाऊस होता, जीव मुठीत धरून आम्ही या गडावर पोचलो, पण पोचलोच भगवान बाबांचं दर्शन झाल्याशिवाय माझा दसरा पूर्ण होणार नाही. माझे लोक माझी वाट पाहतात, ही भावना मुंडे साहेबांची होती. आणि आज बघा, मागच्या सभेला म्हणले होते माझा जीवात जीव असेपर्यंत मी या गडाला दसऱ्याला येणार, ही परंपरा मी कधी मोडणार नाही. बघा, जीवात जीव असेपर्यंत गडावर आलेच, शेवटचंही गडावरच आले. 3 तारखेला 17 त्यांनी स्वतःच्या सत्काराची घोषणा सुद्धा या भाषणात केली. 3 तारखेला सत्कार करणार आहे, पुढे काय काय करणार आहे हे सगळं सांगितलं. इतकी स्वप्न एका डोळ्यांनी बघितली नव्हती एका माणसाच्या,
हे लाखो डोळे त्या स्वप्नामध्ये सहभागी होते. या लाखो डोळ्यांचे स्वप्न अश्रूतून वाहून गेले. अश्रूचा महापूर आला. देवाने अन्याय केला. माझी लढाई आज कोणत्या पक्षाशी नाही, कुठल्या थातूर मातूर नेत्यांशी पण नाही. माझी लढाई त्या नियतीशी आहे, त्या देवाशी आहे ज्याने माझ्या बाबांना भरल्या ताटावून उठवलं. त्या देवानी जी काढून घेतली ती सत्ता जोपर्यंत तुमच्या पायाशी आणून ठेवणार नाही तोपर्यंत मी चैन घेणार नाही ही शपथ मी घेतो. तुम्ही म्हणता मी तुम्हाला येऊन इथे सांगितलं अमित भाई आले, उनका सम्मान करो, हमारे मेहमान हैं. और आज मैं अमित भाई इतने गर्व से कह सकती हूँ, जब मुंडे साहब भी इस मंच पर होते थे तो कभी भी ये इतनी शांति से लोग बैठते नहीं थे. पहली बार इन लोगों ने इतनी शांति से किसी का स्वीकार. मतलब आज ये जनता आपसे जुड़ गई है, आपसे प्यार करना इन्होंने शुरू कर दिया है और मरते दम तक ये जनता आपसे प्यार करेगी. कुछ नेता कह रहे थे पंकजा को चेहरा बनाओ. मेरे भाई हैं, मुझसे प्यार करते हैं, मैं चेहरा तो हूं ही ना, मुझे हटाकर कुछ नहीं. मैं चेहरा हूं, मैं चेहरा ही बनना चाहती हूं, मैं और कोई चीज की दावेदार नहीं. मेरे पिताजी ने इस राज्य में महायुति की सत्ता स्थापन करने की शपथ खाई थी और आज मुझे गर्व है कि इस सत्ता स्थापना में मेरा योगदान कोई भूलेगा नहीं. इतना मैंने कर दिया. ये मेरे पिता के लिए, उनके आखिरी इच्छा के लिए मैंने किया. और मैंने ये किया है नरेंद्र भाई के लिए, क्योंकि उन्होंने मेरे पिता का सम्मान सबसे ज्यादा किया है. उनको सबसे ज्यादा ताकतवर ग्राम विकास मंत्रालय देकर ग्रामीण विभाग के लोगों को, ग्रामीण भाग के लोगों को, गरीबों को न्याय देने का उन्होंने काम किया है. और इसलिए महाराष्ट्र की सत्ता लाकर मैं उनको और मेरे पिताजी को सम्मान देने का काम करना चाहती हूँ, योगदान देने का काम करना. मी तुम्हाला सांगते, या महाराष्ट्रामध्ये सामान्य गरिबांना न्याय देण्याच्या भूमिकेवर काम करण्याचे आता दिवस आले. छोटे मोठे गोष्टी करून, जातीपातीच्या भिंती उभारून आता लोकांना त्रास देण्याचे दिवस गेले. मुंडे साहेबांचं स्वप्न होतं, मला म्हणायचे पंकजा मला गावागावात रस्ते करायचे. नाथा भाऊ तुम्हालाही फोन आला असेल साहेबांचा, जिल्ह्याचा प्लॅन माझ्याकडे पाठवा. सगळ्या विरोधकांना सगळ्यांना फोन केले. पांढन रस्ते करतो, गावात पाणी देतो, घरकुल करतो. या ऊसतोड कामगारांना, या गरीब माझ्या जीवापाड मला जपणाऱ्या, माझ्या या कोयता घेऊन कष्ट करणाऱ्या ऊसतोड कामगाराला हक्काचं घर मी येणाऱ्या काळात दिल्याशिवाय राहणार नाही, हे मुंडे साहेब म्हणत होते. अनेक स्वप्न त्यांचे ते डोळ्यात घेऊन त्या दिवशी ते गेले. त्या दिवशी मला वाटलं मी माझ्या पायावर उभी राहू शकणार नाही, पण नामदेव शास्त्रींनी माझ्या डोक्यावर पितृछत्र धरलं. मला भगवान गणाची कन्या केलं. एवढा मोठा सन्मान कुणाला मिळेल? तुम्ही म्हणला ताई आम्ही साहेबांना तुमच्यात बघणार आहोत, तुम्ही आमचे मुंडे साहेब. जर मी तुमचे मुंडे साहेब आहे, रोज मी आरशासमोर बघत होते कुठे माझ्यामध्ये मुंडे साहेब. चेहरा वेडा वाकडा वर खाली करून मला मुंडे साहेब दिसत नव्हते. पण मी जेव्हा मला तुमच्या डोळ्यात पाहिलं तर माझं प्रतिबिंब माझं नव्हतं, मला गोपीनाथ मुंडे तुमच्या डोळ्यात दिसले. मग माझ्या आत असलेल्या त्या गोपीनाथ मुंडेंचा मी अपमान करू शकते का? मी सन्मानच केला पाहिजे ना. मग मी तुमच्या आशीर्वादाने घरात बसून लढण्यापेक्षा मैदानात उतरून लढण्याची शपथ खाल्ली आणि यशस्वी झाले. माझ्या यशाचे तुम्ही खरे शिलेदार आहात. मी परवा रोकटोकच्या एका कार्यक्रमात उत्तर दिलं. त्यांनी मला विचारलं की बुद्धिबळाचा हा पाठ आहे, बुद्धिबळाच्या या पाठावर तुम्हाला उंट व्हायला आवडेल, हत्ती व्हायला आवडेल, वजीर व्हायला आवडेल, राजा व्हायला आवडेल, प्यादा का घोडा काय व्हायला आवडेल?
मी सांगितलं या प्याद्या या बुद्धिबळाच्या पटावरचा मी हत्ती होणारे हत्ती. हत्ती कसा चालतो डौलात. कोणतं जनावर आजूबाजूला काय करते लक्ष नाही. वाघ सिंह सुद्धा घाबरतात. त्या हत्तीचं सगळ्यात महत्वाचं काम युद्धामध्ये शेवटच्या दिवसात असतं. मग वजीर सुद्धा काही करू शकत नाही. ते काम हत्ती करतो. समोरचं सैन्य तुडवून टाकण्याचं काम हत्ती करतो. मी आज माझ्या लोकांसाठी हे करणार आहे. देशात परिवर्तन आणणार आहे. या राज्याला त्या परिवर्तनाचा भाग बनवण्यासाठी कष्ट करणार आहे. माझ्या पित्याचं सगळं स्वप्न मी पूर्ण करणार. या हाताने मी अग्नी देताना शपथ खाल्ली आहे. गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरू देणार नाही. तुम्ही विसरू देणार आहात का? पाथर्डीचे लोक आलेत का इथे? हात वर करा. सिंदखेड राजा, बुलढाणा जिल्हा, सगळेच हात वर करायला. कर्जत जामखेड, राहुरी, कुठून कुठून आलात तुम्ही? पूर्ण महाराष्ट्रातून आला. बीड, ही लढाई महाभारताची आहे. कौरवांच्या प्रचंड सेनेपुढे 5 पांडव उभे राहून धर्मयुद्ध जिंकले. ही धर्माची लढाई आहे. धर्माची लढाई. धर्माची लढाई जिंकण्याचं सारथ्य जर पंकजा मुंडे करत असेल तर समोर कोणी असो तुम्ही साथ देणार की नाही? आम्हाला शब्द तुम्हाला. मी कुठे येऊ न येऊ तुम्ही माझ्या पाठीमागे ताकद उभी करणार की नाही? बस एवढी ताकद उभी करा आणि या भगवान गडाच्या पाठीमागे आपली शक्ती उभी करा. भगवान गडाचा अमृत महोत्सव आहे आणि नामदेव शास्त्री महाराजांनी ठरवलंय फार जंगी अमृत महोत्सव करायचा आहे. तुम्ही नुसते इथं येऊन घोषणा देऊन भागणार नाही. मी तुम्हाला सांगितलं गडाचं शिखर कोणी हो, मी या गडाची पायरी होणार आहे. या गडाच्या पायरीवर तुम्ही पाय देऊन जा. मी बळीराजा होणार आहे. तुम्हाला वामनाचा अवतार घ्यायचा आहे. तुम्ही वामनाचा अवतार घेणार की नाही? सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान देणार की नाही? तो यशस्वी तुम्ही करा. नरेंद्रभाई मोदींना आणण्याची जबाबदारी मुंडे साहेबांनी घेतलेली मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द मी तुम्हाला देते. त्यामुळे आपण हा अमृत महोत्सव यशस्वी करा. भगवान बाबांना शोभेल असं तुम्ही वागलात. मुंडे साहेबांना जसं वाटत होतं तसं तुम्ही वागलात. आता आपण या गडावर शिस्तीने कार्यक्रम घेऊ शकतो. हा नवीन पायंडा या सभेने पाडलात त्याच्याबद्दल तुमचे मनस्वी आभार मानते आणि असेच डोक्यावर माझा आशीर्वाद द्या. तुम्ही वामन व्हा. मी बळी होईन आणि बळीचं राज्य आणल्याशिवाय शांत बसणार नाही हा शब्द तुम्हाला देते आणि माझ्या वाणीला विराम देते. अमितभाई शहांचं भाषण शांतपणे न घोषणा देता ऐकून घ्या आणि नंतर नामदेव शास्त्री महाराजांचा आशीर्वाद घ्या. त्याच्याशिवाय आपल्या जागेवरून उठू नका एवढी विनंती आहे. माझ्या विनंतीला मान द्याल अशी अपेक्षा करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान.